रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वळणाची ग गर्द झाडीतली दाट छाया सजना अमराई परी माझी काया सजना कंची चेडवा हो नाखवा होळीच्या गोवाला कोकण दाखवा हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा होळीच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो। तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपली पुन्हा एकदा एक ट्रिप निघालेली आहे आणि ट्रिपचं लोकेशन तुम्हाला काही मी सांगणार नाही। ट्रिपचं लोकेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल की आम्ही कुठं जाणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। जय। तर मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आपण ट्रिपला जाताना महाराजांचं नाव घेतो, तर यावेळीप्रमाणे पण आपण घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय। हा जावा जावा। जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जय उंदीर मामा की जय। उंदीर मामा की जय। मित्रांनो, आता आपण मुळशीमध्ये आलेलो आहे आणि मुळशीमध्ये बघा आपण इथं समृद्धी हॉटेलपाशी थांबलेलो आहे, कारण की आपली थोडी गाडी पण खराब झालेली आहे। गाडी आपली पिकअप घेईना झाली म्हणून आपण थांबलेलो आहे इथं। जर गाडी म्हणजे खराबच राहिली तर आपण दुसरी गाडी मागवणार आहे आणि त्या गाडीनं आपण जाणार आहे। तर मित्रांनो, अक्षरशः आता आपली बस आलेली आहे। तर ती बस आपली खराब झाली होती बघा, तिकडे ती बस लावलेली आहे आणि आपली बस ही आता 1:15 वाजलेला आपल्याला रात्रीच्या, आणि एवढ्या वेळानंतर आपली बस आलेली आहे। आता आपल्याला इथून तिथं त्या आपल्या लोकेशनवरती पोहोचण्यासाठी एक तब्बल 4 तास लागते ती। तर त्या 4 तासानंतर आपण त्या लोकेशनवरती पोहोचणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि सध्या तर आता 5:30 वाजलेले आहेत सकाळचा। सगळीकडे अंधार आहे आणि इकडं बघा, इकडं आपलं हॉटेल आहे जे बुक केलेलं। आता हॉटेलमध्ये आपण जाऊन थोडासा रेस्ट करणार आहे आणि रेस्ट करून झाल्यानंतर ना मग आपण बाहेर फिरायला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली मॉर्निंग ही मस्तपैकी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू एकदम भारी आणि एकदम मस्त व्ह्यू असा आहे। तर आता आपण जाणार आहे, जे तुम्हाला मी लोकेशन जे सांगत नव्हतं त्या लोकेशनवरती आता आम्ही जाणार आहे। तर तिथे गेल्यावरतीच तुम्हाला कळेल की ते आपण आता कुठल्या लोकेशनवरती आलेलो आहे। तोपर्यंत तुम्ही आता आपला व्हिडिओ बघत आलेला, तर व्हिडिओ बघत आल्यापासून धन्यवाद आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही आपला व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या। तर मित्रांनो, कोकणाला स्वर्ग का म्हणतात हे मला आज इथं आल्यावरती कळालं। मी तुम्हाला इथला निसर्ग हा सकाळचा कसा दिसतो हे तुम्हाला दाखवतो मी। एवढी शांतता आणि एवढा चांगला निसर्ग पाहण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठे नाही तर फक्त आणि फक्त कोकणातच यावं लागतं। हे या निसर्गाने सिद्ध करून दाखवलेलं। घर नाही आपल्याला, लाइटिंग होतं, झाडं दाखवायचे तर चालतं कोण कोकणात, बरोबर। तर आता आपण ज्या लोकेशनवरती तुम्हाला मी दाखवणार होतो जे लोकेशन, त्या लोकेशनवरती आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो ते लोकेशन काय आहे ते। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे दिवेघरच्या बीच वरती आणि सध्या तर आता सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत
आणि 7:30 वाजता दिवेघरचं बीच हे बघण्यासाठी एकदम सुंदर आणि अप्रतिम आहे. तुम्हाला मी बीचचा पूर्णपणे व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर मित्रांनो, बीचवरती आल्यावरती ह्या वाळूवरती बघा ह्या असे छोटे छोटे असे काही ओरबडे दिसतील तुम्हाला. तर ते ओरबडे काय आहेत ते तुम्हाला दाखवतो. ते बघा हे इथं सगळीकडे तेच आहे. तर हे आहे छोटे छोटे शिंपल्यांचे शिंप बघा. आणि हे त्या बीचवरती एकदम जास्त प्रमाणामध्ये जिकडं बघताल ना तिकडे शिंप भेटतील. ते बघा आताच आपण स्क्वॉड रायडिंग केलेली आहे आणि आता हे बघा निघालेलो आहे आपण बीचकडे, म्हणजे पाण्यामध्ये निघालेलो आहे. पाण्यामधला एन्जॉय फुल होणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरे आणखीन 3 ते 4 राईड आहेत, त्यासुद्धा आम्ही इथे करणार आहे. त्याची किंमत, त्याची प्राईज वगैरे तुम्हाला सगळं काही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. तोपर्यंत इथे जेवढा आम्ही एन्जॉय करतोय तेवढा तुम्ही हा व्हिडिओ बघून एन्जॉय घ्या. तर मित्रांनो, तुम्ही बीचवरती आल्यावरती तुम्हाला काही अशा हे बघा अशा पद्धतीचे काही खड्डे भेटतील. तर त्या खड्ड्यांमध्ये कोकणी भाषेमध्ये माकुल आणि आपल्या म्हणजे मराठी भाषेमध्ये ऑक्टोपस असं काहीतरी बोललं जातं, पण ते त्यांचं घरटं असते. तर कधी तुम्ही असं जर म्हणजे बीचवरती फिरायला वगैरे आला ना तर नक्कीच बघा. जर ते तुम्हाला बाहेर जर दिसले तर त्यांचे फक्त फोटो काढा. हे बघा हे बघा हे बघा आता याच्या आतमध्ये ते आहे, ते आतमध्ये चाललेलं आहे. ते बघा सॉरी बरं का, त्याचं नाव माकुल वगैरे काही नाही आहे. तर मी आता म्हणजे ते सांगितलं तुम्हाला, पण त्याचं नाव माकुल वगैरे काही नाही आहे. तर त्याला हार्मिट क्रॅब म्हणतात. म्हणजे जो शंखाच्या आतमध्ये जो खेकडा असतो ना तो आहे तो. म्हणजे तो आता त्याचा आकार थोडासा छोटा आहे आणि तो त्या शंखाच्या आतमध्ये असतो. आणि त्या शंखाच्या आतमधून तो खाली इथं वाळूवरती खड्डा पडून पाक खालीपर्यंत जातो. तर मी आता एक बघितला, एवढा छोटा छोटा होता. तर आता डबल दिसला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन त्याला. पण सॉरी बरं का, त्याला माकुल नाही म्हणून हार्मिट क्रॅब म्हणतात. तर मित्रांनो, आता आहे बीचवरती क्रिकेट खेळण्याची वेळ. तर सध्या तर आम्ही बॉल वगैरे सगळं काही आणलेलं आहे आणि आता मस्तपैकी पाण्यामध्ये क्रिकेट खेळणार आहे. आणि पाण्यामध्ये क्रिकेट खेळण्याची मजा ही खूप वेगळी असते, तुम्हाला ती सुद्धा दाखवतो. थांबा थांबा, 1 2 3 स्टार्ट. तर मित्रांनो, मगाशी तुम्हाला मी म्हटलेलं शंखाच्या आतमध्ये खेकडा असतो. तर बघा आता तो आतमध्ये कसा जातोय बघा. हा बघा गेला, तो पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे. आणि असाच एक खेकडा आपण हातामध्ये पकडलेला आहे. मी त्याला खिशामध्ये ठेवलेलं माझ्या. तर तो चावत वगैरे काही नाही. बघा हा बघा, हे त्याच्या नांगे आहेत. आणि हा खेकडा कंटिन्यू शंखच्या आत असतो. जेव्हा याचं शरीर मोठं होतं तेव्हा हा शंख सोडून दुसरा मोठा शंख पकडतो. तर बघूया आपण आता हा कसा जातोय पाण्यामध्ये. तर मित्रांनो, हा आतमध्ये कसा जातोय हे फक्त बघा. इथं आपण याला ठेवलेलं आहे. आता आतमध्ये कसा जातोय बघा. ना निघायला लागलं, आतमध्ये जायला लागलं. काय खडा काढायला
बघा आता एवढा आतमध्ये आहे आणि ह्याच्या अजून तो आतमध्ये जातो. त्याला जरा धक्का लावला की तो अजून आतमध्ये जाईल. काय मीठ घ्यायचं घेऊन घ्या. बिना मिठाचे झिंगे खावा लागणार. तर मित्रांनो आता खूप झालं, पाण्यामध्ये मोबाईल खूप भिजलेला होता आणि आता व्हिडिओ पण काढू शकत नाही. तर आता मी निघालेलो आहे एन्जॉय करण्यासाठी पाण्याच्या आतमध्ये. समुद्रकिनारी येऊन मोदक खाण्याची मजा ही वेगळीच असते. तर अशाच बघा या काक्या आपल्यापाशी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण मोदक घेत आहे. तर या मोदकाची चव आपल्या घरातल्या मोदकापेक्षा एकदम अप्रतिम आणि स्वादिष्ट आणि गोड असते. एकदम मोठा आहे, क्वांटिटी क्वालिटी दोन्ही आहे. तर मोदक बघूया आता आपण. हा मोदक आहे आणि या मोदकावरती साजूक गावठी तूप सुद्धा भेटणार आहे आपल्याला. तुम्हाला दाखवतो मी. कसा लागला मित्रांनो मोदक? साजूक तूप आणि त्या साजूक तुपातील गरमागरम मोदक आणि असा हा किनारपट्टीचा भाग एकदम मस्त. ह्याच्यापेक्षा सुंदर काहीच नसू शकतं. एक नंबर मोदक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला दिवे बीच हा फिरून झालेला आहे. तर जास्त काही फिरलो नव्हतो आपण इथं. तर थोडीशी एक रायडिंग केली, त्याच्यानंतर मोदक खाल्ले आणि मोदकानंतर ना आता आपण निघालेलो आहे आपल्या गाडीकडे, जिथं आपण आज स्टे केला होता तिथे निघालेलो आहे. तिथून आता आपण जेवण वगैरे करून जाणार आहे मुरुड जंजिऱ्याला. तर मित्रांनो मुरुड जंजिऱ्याचा व्हिडिओ हा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल, पार्ट 2 मध्ये भेटेल. तर पार्ट 2 बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला भेटू पार्ट 2 मध्ये. मित्रांनो पार्ट 2 बघायला फक्त विसरायचं नाही आणि इथून पुढे सुद्धा आम्ही खूप एन्जॉय करणार आहे, खूप धमाल करणार आहे, खूप मस्ती करणार आहे. तर ती मस्ती बघायला सुद्धा तुम्ही विसरायचं नाही. आपला व्हिडिओ बघून हसत राहायचं, आनंदी राहायचं आणि एन्जॉय करत राहायचं. तर चला भेटू पार्ट 2 मध्ये.